वाजतोय आता आणि फुल धामधूम मध्ये वाजतोय चा बच्चा जय श्रीराम बोले. मॅटर असं आहे डीजे बेंजो बंद आहेत दादा अजून जय श्रीराम जय श्रीराम. तर गणपती बाप्पा मोरया. मी प्रसाद. मी आलो विसर्जन 16साठी पुण्यात नगरमध्ये. म्हणजे आमचंच गाव आहे हा आणि फुल मजा येणार आहे, फुल मस्ती होणार आहे. तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवणार आहे का आपण आगमन सोहळा बघितला, दर्शन घेतलेलं आहे आणि आता विसर्जन सोहळ्यासाठी इकडे आलेलो आहे. मुंबईला नाही आहे तर तुम्ही पण शेवटपर्यंत बघत राहा. खूप मजा येणार आहे, खूप मस्ती होणार आहे. चला आणि कोण नवीन असेल तर लाईक करा आणि शेअर करा भाई. चलो देखते रहो. ही बघा ही भुवननगरची राजाची मूर्ती आहे आणि वरती नाव आपण जवळून जरा बघूया. आणि डेकोरेशन पण एकदम अष्टविनायकचं केलेलं आहे इकडे बघा. तर मित्रांनो हे बघा ही गाडी आहे, ह्याच्यामध्ये बसणार आहेत बाप्पा. आणि आपलं चप्पल बघूया आपली कुठे आहे. आई चप्पलीचा फुल ढेर लागलेला आहे. कोल्हापुरी घालूया. आता बघा गाडी दाखवतो. ही बघा अशी गाडी आहे. डंपरमध्ये आपला बाप्पा जाणार आहेत आणि फुल आतमध्ये पण आता तयारी चालू आहे. आता आतमध्ये साफसफाई करणार आणि असा बाहेरचा विषय आहे. बाहेरून बघा असं दिसतो आपलं मंदिर. चलो तर आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो फायनली आता लाची आरती होणार आहे इकडे. आणि बघा पूर्ण आता गणेश भक्त करून जमा झालेलं इकडे. फुल गाणा बिना वाजतो आणि सर्वांनी टी शर्ट घातलं बघा मॅचिंगवाल्या फुल डिझाईनवाला. या पूर्ण मॅचिंग आहे आणि भाई मीच मॅचिंग नाही आहे बघा. आपला तो मॅचिंग नाही केला आहे फुल डिझाईन. आणि इथं बाप्पा आहे आपला. तर आता आपण आरतीचा आनंद घेऊया. चला या शेवटी बघत राहा, खूप मजा येणार. तर मित्रांनो फायनली सर्व तयारी झालेली आहे आणि आता आम्ही दोन्ही बघा फुल घातलेले आहेत. आणि ही टी शर्ट माझी जुनी आहे, या लोकांनी नवीन आहेत आणि आमची जुनी आहे. फुल बँच आले आणि पाठी बघा महिला मंडळ आहेत. ते पाहता महिला मंडळ पण फोटो काढतात आणि थोड्या टायमध्ये निघणार आहेत. थोड्या टायमाचा बाप्पा आपले लगेच निघणार आहेत. आणि पुढे गाडी आहे बघा समोर. इथे गाडी सजवलेली आहे. या गाडीमध्ये ठेवून पूर्ण नाचं पिचं जाणार आहे ढिंचकमध्ये एकदम. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. या इथे त्यांना आखलेलं आहे आणि इथे आता थोडी मंडळी आहे. इथं आता बाप्पा इकडनं घेऊन इकडे ठेवणार. तर चला आता बाप्पा निघालेले आहेत. आता पहिला इथे आहे आणि दुसरा मित्रांनो आता मोठं पण निघत आहे आणि सध्या तयारी चालू आहे. सध्या आता बघूया आता. मंगलमूर्ती तर मित्रांनो चला आता फायनली गणपती जाऊया मस्त. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया.
पूर्ण एकदम मजा येते. फुल नाचणं गाणं चालू आहे, फुल बँड बाजे चालू आहेत, फुल मजा येते बघा. पूर्ण गाव आपला जमा आहे इकडे. मग आपण दाखवतो, बघत राहा तुम्ही पण. खूप मजा येणार आहे. फुल बायका मित्रमंडळी तुम्ही नाचत गाजत आहेत. चला या. मोठा बाप्पा होता गाडीमध्ये आला. तर मित्रांनो फायनली बाप्पा आता बसलेला आहे आणि फुल गाडीमध्ये तुम्हाला दाखवलं मी. बघा आता पण गाडीमध्येच आहे. बघा वरती आहे. तर आता नाचून बिचून घेऊया, फुल मजा मस्ती घेऊया. चला या तुम्ही पण या नाचायला. ते कसं वाटते मला हो भाई एक नंबर. चला ते आपण नाचूया जरा. पाऊस पण फुल जोरात येतोय आता आणि फुल धामधूम मध्ये वाजतोय. चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. मित्रांनो फुल मजा येते आणि सर्व भिजलेलो आहे आम्ही. A to Z सर्व भिजलेलो बघा. सर्व फुल मजा पण येते बघा. फुल पब्लिक भिजलेली आहे आणि अजून तुम्हाला दाखवतो महिला मंडळ पण पूर्ण भिजलेले आहेत, फुल जमलेले आहेत. चला या जाऊया महिला मंडळांकडे.
तर मित्रांनो मॅटर असं आहे, डीजे बँजो बंद आहेत बघा. दादा अजून जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो मॅटर असं आहे, बँजो डीजे बंद आहे. तर आमचा आता बँजो बंद केला आहे आणि आता बघा आम्ही याच्यावर चालू, स्पीकरवर चालू नाचत. हा वेगळा आहे आणि आपला गणपती पुढे आहे आणि इकडे चालूच आहेत जय श्रीराम. तर चला तर आपण अजून आनंद घेऊया. चला जाऊया आता. बँजो तर नाचायला भेटणार ना कोणाला, तर जाऊया आता आपण असंच सहज. तर तुम्हाला लाईक भेटतो तल्यावर. चला या. बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर हर महादेव, हर हर महादेव. दुर्गादेवी माता की जय. मोरया निस्ता नारा, निस्ता नारा. कडक कडक बादशाह, फुल डेंजर हा. सध्या मजा नाही येत आहे पण रेलीला आपल्या. डीजे बंद आहेत आणि बँजो पण बंद आहेत. त्याचा नारा लावून चाललो आहे आता आम्ही. गणपती आपण मोरया. चला तर आता आपली गाडीला पुढे आहे आणि आपण दुसऱ्या गाडीसोबत आहेत. एक गाडी पुढे आणि एक गाडी पाठीमागे आहे. दरवर्षी आमच्या गाडीसोबत ही गाडी येते. हिची पब्लिक आमच्या गाडीचे येते नाचायला. आता ह्या वर्षी आम्ही यांच्यासोबत चाललो आहे नाचायला. भाई हे का. चला या मित्रांनो जाऊया आता आपण डायरेक्ट तल्यावर. मित्रांनो बघा फायनली तल्यावर पोहोचलेलो आहे आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. आणि फुल पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये मी ब्लॉग काढतोय भाई. आणि पूर्ण भिजलोय. ओमकाला थंडी वाजायला लागली. फुल थंडी आहे, फुल थंडी थंडी वाजते पूर्ण एकदम. आणि बघा इथं गाडी बिडी उभी आहे एकदम. आणि आता आम्ही तल्यावर पोहोचलेलो आहे फायनली. हां बस काय भाई बघ मित्रांनो इकडे आता आहे. आणि इथं आरती पण चालू आहे सर्वांच्या बाप्पांची. आपण पहिला आपल्या बाप्पांना बघून घेऊया. सर्व आपली मंडळी आलेली आहेत. ही थंडी वाजते, मजबूतवाली थंडी लागते. आता बघूया आता कसा काय होतो तो. या तुम्ही पण बघत राहा कसा विसर्जन होतो आपल्या बाप्पाचा. तर मित्रांनो बघा तिथं आपली गाडी आलेली आहे आणि आता इथं पार्किंग होईल मला असं वाटतोय. आता बघू नियोजन कसं आहे. आणि भाईला विचारूया तुला कसं वाटतंय. मजा नाही आली यावर्षी भाई मजा नाही आली. तुला कसं वाटतंय. मजा आली का एकदम फुल मजा आली. फुल मजा आली. फुल याला फुल आनंद आला. धमाल केली आम्ही धमाल. यांनी धमाल केली पण यांनी नाही. आम्ही नाचलो विचलो नाही काय मित्रांनो, नाचलो नाही एकदम. आता इथं बघूया इथं गाडी गावात निघताना तेवढी मजा आली, त्यानंतर नाही आली. शेवटची आता आरती होणार आहे. शेवटची आता आरती करून घेऊया बाप्पाची आपल्या. भोलेनाथ मित्रमंडळ सर्व इथे उपस्थित आहे. मित्रांनो लाची विरळ करून घेऊया. लाची आरती पण आहे बाप्पाची. चला त्यामुळे आरती करून घेऊया. गणपती बाप्पा बाप्पा येतोय. बारका बाप्पा तर इथं बघा तो विसर्जन झाला आहे. ते बघा तिकडे विसर्जन होतोय बारका बाप्पा. आणि आता इथं मोठा आहे. मोठा बाप्पाला बघू शकतो आपण. आता बाप्पा चालला.
गाडी चालली आता आणि करून निघायचं चालली गाडी परत आणि पुढे डिस्टर्ब नामते मस्त मित्रांनो फायनली विसर्जन झालेलं आहे. माझ्यासोबत आहे ओमकार आणि आम्ही बसलोय गाडीवर तन्नू घेऊन चाललोय आता घरी. आलोय चालत पायी यात्रा आणि सोनूनी गाडी आणलेली तर काय टेन्शन नाही. तर आता आम्ही चाललोय घरी तर आपण जाऊया जरा डायरेक्ट घरी भेटूया. आणि सध्या गाडी चालवताना बोलायचं नसतं ना तर मी डायरेक्ट रूल्स फॉलो करतोय तर जातोय घरी तर डायरेक्ट घरी भेटूया. चला या. तर मित्रांनो फायनली विसर्जन झालेलं आहे आणि पूर्ण गाव आमचा घरी आलेलं आहे आणि मी पण आलेलो आहे. हात बघायचा आले पावसात. पाऊस पण फुल जास्त पडत होता तर एवढा काय हरकत नाही. तर 10 दिवस कसे गेले काही समजला नाही बाप्पाचे. तरी खूप आनंद केला 10 दिवसात पण जरा वाईट वाटतोय बाप्पा जाताना पण काय हरकत नाही. आता 1 वर्षाची वाट बघायला लागेल बाप्पा येण्याची. तर चला तर आता मी एंड करतो ब्लॉगला. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लव यू आणि काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.